नमस्कार, मी शर्वरी पवार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच विमान अपघात तपास ब्युरोकडून अधिकृत स्पष्टीकरण दिलं जातंय. विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर उच्च तापमानाचा आगीचा दुष्परिणाम झालाय. विमानातील दोन्ही रेकॉर्डर जास्त वेळ आगीत राहिल्यामुळे त्यावर गंभीर परिणाम झाल्याचं विमान अपघात तपास ब्युरोकडून सांगण्यात आलेलं आहे. एकूणच जो ब्लॅक बॉक्स असतो तो अत्यंत सेफ असतो. त्याच्यावर कोणत्याही तापमानाचा किंवा बॉम्ब ब्लास्टचा देखील परिणाम होत नाही. तरी देखील नेमकं असं काय घडलं की ब्लॅक बॉक्स मधला डेटा नष्ट झालेला आहे. दोन्ही रेकॉर्डरचं नुकसान झालंय, पण L3 संभाषणाचा डेटा मिळाला. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण आहे. नेमकं काय घडलंय याबाबतचा माझा लवकरच स्पेशल रिपोर्ट तिचा जागर न्यूजवरती येतोय. नक्की पहा. नमस्कार, मी शर्वरी पवार आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज, सत्य आणि वास्तव मांडणारं तुमचं हक्काचं व्यासपीठ. आपली कमेंट जरूर कळवा. खरंच ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकतो का? कोणत्याच तापमानाचा किंवा बॉम्ब ब्लास्टचा परिणाम होत नसताना अजित दादांच्या विमानातला ब्लॅक बॉक्स नेमका कसा नष्ट झाला, नेमका डेटा कसा गेला, L3 डाटा म्हणजे काय, या सगळ्याची माहिती घेऊन मी येते पुढच्या रिपोर्टमध्ये. पाहत राहा तिचं जागर न्यूज आणि आपली कमेंट जरूर कळवा.